नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे आल्याचे जे बाजार भाव आहे त्याविषयी आज आपल्याला अपडेट द्यायची आहे। साधारणपणे 5-6 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता। आल्याचे जे आहे त्याची आपण अपडेट दिली होती। समजा आपण साधारणपणे आल्याचे जे रेट आहे तर त्यामध्ये जे आहे तर ते आल्याचे जे बाजार भाव आहे त्यामध्ये बदल झाला आणि आल्याचे जे बाजार भाव आहे तर त्यामध्ये चेंजेस झालेला आहे। तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवणं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये आजचे जे आल्याचे जे बाजार भाव आहे तर ते साधारणपणे 87 रुपयापासून तर साधारणपणे 92 ते 93 रुपयापर्यंत आल्याचे जे बाजार भाव आहे प्रति क्विंटल चालू आहे। हे जे रेट आहे साधारणपणे शिल्लोड, त्यानंतर आमचा जे संभाजीनगर मधला जो ओपन पट्टा आहे, बेल्ट आहे, तर तिथलचे साधारणपणे व्यापाऱ्यांना विचारून आपण आल्याचे रेट घेतले आहे। आणि सध्याच्या कंडिशनला काय झाले, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आता पाणी आवरलं आहे, पाणी संपत आलेलं आहे, तर त्या अनुषंगाने पण मार्केटमध्ये थोडीशी जी उरलेली जी आवक होती समजा तर ती आता येण्यास चालू झाली आहे। त्यामुळे कदाचित थोडंफार आणि रमजानचा महिना चालू असल्यामुळे हे बरेचसे कारण, हे जे कारणांमुळे जे आहे तर ते आल्याच्या रेटमध्ये थोडंसं चेंज झालेला आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण बनवलं साधारणपणे 95 रुपयापर्यंत ते 97 रुपयापर्यंत आपण अपडेट दिली होती। पण आजचे जे रेट आहे साधारणपणे 87 रुपयापासून तर साधारणपणे 92 रुपयापर्यंत आल्याची जी जशी कंडिशन आहे, समजा जी क्वालिटी आहे तर त्या क्वालिटीप्रमाणे सौदे चालू आहे। आणि शेतकरी मित्रांनो, काय होतं, बरेचसे व्यापाऱ्यांचे पण कॉल आले आणि शेतकऱ्यांचे पण कॉल आले। व्यापारी पण म्हणत होते की तुम्ही असे रेट देत आहे, पण शेतकरी मित्रांनो जे ॲक्च्युअलमध्ये जे रेट चालू होते आपण तेच जे रेट होते आपण ते देण्याचा प्रयत्न केला होता। पण बरेचसे 1-2 व्यापाऱ्यांचे मला कॉल आले होते की तुम्ही असे रेट देत आहे, थोडासा प्रॉब्लेम होतोय असं तसं। म्हटलं प्रॉब्लेमचा काहीच विषय नाही आहे, पण ॲक्च्युअल ज्या गोष्टी कंडिशनमध्ये अपडेट चालू आहे तर ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। म्हटलं आम्ही असं पण नाही केलं म्हटलं की आम्ही अचानक 100-500 रुपयाने आम्ही जास्त दर सांगितले समजा किंवा असं काही सांगितलं, अशातला काहीच भाग नव्हता। म्हटलं आम्ही सर्व गोष्टींची जे रेट होते त्याची खात्री करून आम्ही तुम्हाला रेट देण्याचा प्रयत्न केला म्हटलं शेतकऱ्यांना, त्यामुळे आम्ही काही चूक केलेली नाहीये म्हटलं। पण जर तुमच्या मनाला जर काही दुखलं असेल तर माफी असावी म्हटलं। या अशा गोष्टी बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे म्हणजे 2-3 व्यापाऱ्यांचे कॉल आले होते। पण शेतकरी मित्रांनो, हे जे आपण व्हिडिओ बनवतोय रेटचे किंवा मग जी आपण माहिती देतोय, जी अपडेट देतोय त्याचा निश्चितच शेतकऱ्यांना जो आहे तो फायदा होतोय। कारण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की आजच्याच दिवसाच्या रेटमध्ये एका शेतकऱ्यांनी समजा 82 रुपयांनी दिले आणि एका दुसऱ्या शेतकऱ्यांनी 88 रुपयांनी सौदा केला होता। मालामध्ये काही जास्त काही बदल नव्हता, सारखाच माल होता, पण अपडेट न मिळाल्यामुळे त्याला 500 ते 600 रुपयाच्या प्रति क्विंटल प्रमाणे त्याला घट बसली होती। त्या अनुषंगाने आपण हे वारंवार हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्यांना अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आजचे जे आल्याचे जे दर आहे तर त्याविषयी आपण चर्चा केली। आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे बियाण्यासाठी जे प्लॉट काढणं चालू आहे साधारणपणे आता काय होतंय, बरेचशा कमेंट पण बघतोय फेसबुकला झाल्या, व्हॉट्सअपला झाल्या, बरेचसे शेतकरी म्हणतात की आल्यासाठी आमचा प्लॉट आहे, देणं आहे। मग त्यांना आपण रेट विचारले तर कोणी 11.5 सांगतं, कोणी 12 सांगतं, कोणी 11 सांगते। त्याच्याप्रमाणे कंडिशननुसार जे आहे का प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रमाणे रेट सांगितले जात आहे। पण साधारणपणे आमच्या संभाजीनगरमध्ये कन्नड तालुक्यामध्ये साधारणपणे 10,500 पर्यंत चालू आहे। समजा बघितले आम्ही बरेचसे, म्हणजे जास्त काही अजून माल काढलेला नाही बियाण्यासाठी, पण साधारणपणे जो थोड्याफार प्रमाणामध्ये काढले गेला 10,000 पासून तर 10,500 पर्यंत या रेटने काढले गेलेलं आहे। आणि आता इथून पुढे जसे आल्याचे जे मार्केटमधील जे रेट राहतील समजा त्याप्रमाणे त्याचे रेट ठरवले जातील। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे आजचे बाजार भाव आहे तर त्याविषयी आपण चर्चा केली। जर बाजार भावामध्ये जर काही बदल झाला तर लवकरच आपण तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या भागांमध्ये बियाण्याचे काय रेट चालू आहे किंवा मग आपल्या साधारणपणे व्यापारी जागेवरती काय रेटने घेत आहे कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना पण माहिती होते आणि आम्हाला पण अंदाज कळवतो की कुठल्या भागामध्ये काय रेट चालू आहे। तत्पूर्वी धन्यवाद।